नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण करणार आहोत सोलापूर पद्धतीचे चुरमुऱ्याचा काळा मसाल्याचा चिवडा. तर इथे मी अर्धा किलोचे चुरमुरे घेतले आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला चिवडा करून दाखवणार आहे. जे आपले नॉर्मल चुरमुरे असतात तेच मी इथे घेतले आहेत. आणि त्यासाठी मसाल्यामध्ये साहित्य लागणार आहेत. 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 ते 1.5 तर लसूण इथे मी 10 ते 20 घेतले आहेत आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 6 ते 8 कढीपत्त्याचे धाट, 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ. तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई जाड बुडाचीच घ्यायची नेहमी चिवडा करत असताना. कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचापेक्षा कमी मीठ घालून घेतलं आहे. मीठ आणि हळद छान असं कढईमध्ये मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि हळद छान मिक्स झाला आहे तर त्यामध्ये आपण चुरमुरे घालून घेणार आहोत. चुरमुरे इथे मी 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. तर इथे बघू शकता. तर मी इथे कशा पद्धतीने भाजून घेत आहे. जोपर्यंत आपले हळद आणि मीठ चुरमुऱ्याला छान असे लागत नाही तोपर्यंत आपण चुरमुरे छान असे भाजून घेणार आहोत. असे भाजल्यानंतर चुरमुरे 1 ते 1.5-2 महिनेही छान कुरकुरीत हवाबंद डब्यामध्ये राहतात आणि खूप दिवस टिकतातही. गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवून चुरमुरे छान असे 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता कुरकुरीत असा आवाज आपल्या हाताला आल्यानंतर त्याचा चुरा होत असेल तेव्हाच आपण कढईमधने चुरमुरे आपले भाजलेत असं समजून जावं आणि मग कढईमधले चुरमुरे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे चुरमुरे आपले भाजून झाले आहेत तर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. राहिलेले चुरमुरेही आपण छान कढईमध्ये दुसऱ्या बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. कुरकुरीत चुरमुरे भाजून आपले इथे रेडी झाले आहेत. कढई आपली थोडी गरम आहे आणि गॅस आपण पूर्ण लो असा ठेवायचा आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे फोडणीसाठी मी 4 ते 5 माप तेल घालून घेतले आहेत आणि आता आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी लगेचच तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर मी ते जिरे घालून घेतले आहे. तो माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर इथे मी लसूण ठेचून घेतला आहे आणि ठेचलेला लसूण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानेही घालून घेणार आहोत. जोपर्यंत आपलं लसूण आणि कढीपत्ता छान असं कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण छान याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स खूप उपयोगी आहेत इथे. लसूण खूप छान क्रिस्पी झाल्यानंतरच आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत. कारण की जर आपला लसूण ओलसर असा राहिला तर आपले चुरमुरे नरम पडू शकतात. त्यासाठी आपण लसूण आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण शेंगदाणेही छान असे भाजून घेणार आहोत खरपूस. आणि हे सर्व तेलामध्ये भाजून घेत असताना आपण गॅस पूर्ण लो टू मीडियम हीटवर ठेवूनच छान हे जिन्नस आपण परतवून घेणार आहोत. शेंगदाणे आणि लसूण छान कुरकुरीत असे भाजून झाले आहेत. तर इथे मी यामध्ये बेसन पीठ घालून घेत आहे. बेसन पीठ घातल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि छान खरपूस भाजूपर्यंत आपण खमंग वास येऊपर्यंत आपण बेसन छान असं परतवून घेणार आहोत. बेसनचा छान असा खमंग वास येत आहे म्हणजे आपलं बेसन छान भाजलं आहे. तर त्यामध्ये मी हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट आणि काळा मसाला घालून घेतला आहे. गॅस आपण बंद करून हे ड्राय मसाले घालून घेणार आहोत आणि छान याला परतवून घेणार आहोत. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर इथे बघू मसाल्याला छान बुडबुडे आले आहेत. असं झाल्यानंतर आपला मसाला छान असा परतला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाला आपला कढईला लागणार नाही आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मसाला चिवड्याची फोडणी रेडी झाली आहे. तर आपण
एक 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत ही फोडणी. तर तुम्ही असे चुरमुरे भाजूनही ठेवू शकता. 1 ते 1.5-2 महिने आपले हे हवाबंद डब्यामध्ये राहतात आणि तुम्हाला ताजा चिवड्याची फोडणी करूनही तुम्ही खाऊ शकता. तर इथे 10 मिनटं झाली आहेत. तर आपली फोडणी गार झाली आहे. तर आपण ही फोडणी घालून घेणार आहोत आणि छान असं सगळ्या चुरमुऱ्यांना मिक्स होईल आणि कोटिंग होईल इतपत त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी लसूण चिवडा खूप सोप्या पद्धतीने करून दाखवला आहे आणि खूप कमी तेलामध्ये आपण हा चिवडा तयार करून घेतला आहे. इथे मी 1 नंबरचा बारीक शेव वापरला आहे आणि इथे फरसाण पापडी हे वापरला आहे आणि आपण हे छान चुरा करून चुरमुऱ्यांना छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपला रंगही खूप सुंदर आला आहे चिवड्यांना. बारीक शेव आणि पापडी छान मिक्स झाली आहे. आपल्या सोलापूर पद्धतीचा मसाला लसूण चिवडा रेडी झाला आहे आणि इथे मी त्याची प्लेटिंग करून घेते. इथे मी तुम्हाला चिवड्याची चव सांगते. चिवडा अगदी झणझणीत आणि कुरकुरीत लागत आहे. छान लसूणचा फ्लेवरही छान चिवड्यांमध्ये उतरला आहे. लसूण दाताखाली आल्यानंतर लसूणचा चव अगदी अप्रतिम लागत आहे चिवड्यांसोबत. चव म्हणजे अगदी खमंग आणि 1 नंबर अशी अप्रतिम लागणारी ही सोलापूर पद्धतीची काळा मसाला लसूण चिवडा घरी नक्की ट्राय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.